नर्मदे हर आज 16 नोव्हेंबर 2025 आमचा पायी परिक्रमेचा 14वा दिवस आहे। आम्ही आज धडगावून आता निघतोय पुढच्या मार्गाला। आज बघू दुपारी काय काय अनुभव येतात ते। हर कमांडो नर्मदे हर असं निघालेत आता पुढच्या प्रवासाला। काही परिक्रमावासींची पूजा चालू आहे, हे झोपलेत। हे धडगावचं बस स्टँड। आता धडगावमध्ये आलोय आम्ही। अंधार खूप आहे। सकाळी परिक्रमावासी कंटिन्यू चालतात आहेत। अंधार आहे, अजून 1-1.5 तास उजेडायला लागल। नर्मदे हर नर्मदे हर। सकाळचं आता बऱ्यापैकी उजेड झालंय। परिक्रमावासियांना आता रस्ता छान दिसतील। धडगावपासून 1-3 किलोमीटर आम्ही आता पुढे आलोय। नर्मदे हर। अशा प्रकारे 1.5 तासांनी 6.5 किलोमीटरवर पहिला विश्रांतीचा ब्रेक घेतलाय ना परिक्रमावासियांनी। काही परिक्रमावासी इथं होते, ते आता निघतायत। अशा पद्धतीने आपलं चालू आहे प्रवास। आम्ही तर चहासाठी आलो होतो, भुका लागल्या होत्या। महाराजांनी आम्हाला सांगितलंय आमच्या महिला मंडळाला की आम्ही तुम्हाला सगळं सामान देतो, कणिक मळून देतो। कणिक आहे मळलेली, तर तुम्ही पराठे बनवून घ्या, ते सगळे सामान देत आहे आपल्याला। आणि 4 के साथ खा लो, असा आपला बालभोग होणार आहे आज। क्रमावर आल्यानंतर आम्हाला नाही आम्ही इथं महाराजांनी आम्हाला सगळं सामग्री दिली आहे। या मैया लाटतायत, इकडं शेकतायत सगळ्या माणसांसाठी। आता बालभोग प्रसादी तयार होतीये, पराठा आणि आचार। अशा प्रकारे छानसा नाश्ता करून आम्ही सगळे परिक्रमावासी आता बालभोग करून आम्ही सगळे परिक्रमावासी आता पुढच्या पिंपळकोटा या आश्रमाकडे आता निघतोय। सकाळी सकाळी आज मस्त हेवी असा बालभोग झालाय। आणि आमच्या व्यतिरिक्त काही परिक्रमावासी त्यांनाही मैयांनी बनवून खाऊ घातलं। आम्ही खाल्लं, खूप छान वाटलं, खूप आनंद वाटला। अशा सेवा घडत राहो प्रत्येकाच्या हातातून, मैया चरणी हीच प्रार्थना। नर्मदे हर। एक सुरवानी गाव आलेलं आहे, आपण त्या गावातून जातोय आता। इथून सरळ मार्ग आहे, मोलगीपर्यंत हाच रस्ता कंटिन्यू आहे। काही शॉर्टकट असला तर दाखवण्याचा प्रयत्न करेल। सुरवानी गावातून जाताना परिक्रमावासी। नर्मदे हर। आजच्या सूर्यनारायणाचं दर्शन परिक्रमावासी। रविवारच्या सुट्टीचा आनंद घेताना व्हॉलीबॉल, क्रिकेट, कोणी साफसफाई करते। रविवारची सुट्टी एन्जॉय करताना बघा आता छोटासा घाट लागलाय, उतार आलाय।
काल सारखा उतार नंतर माहित नाही परत चढ असेल तर समोरचा डोंगर आपल्याला क्रॉस करायचा आहे. अशा पद्धतीने परत चढ उतारांचा रस्ता चालू झालाय मोलगीसाठी. यांनी शॉर्टकट डोंगर उतरण्याचा मार्ग घेतलेला आहे. बाबा लोक आहेत त्यांना अशा पद्धतीने हळूहळू हळूहळू सोडायचा असतो पण ते सोडायला लागत आपल्याला का जसं आहे होईल तसं होईल. मग काय प्रकारे सरकत्या डोंगरवर परिक्रमावासी पाय सरकायला घाबरतात आणि सरकतोही म्हणून हळूहळू एकदम सावधानपूर्वक सगळेजण उतरण्याचा प्रयत्न करतात. एकमेकांना सांभाळून एकमेकांना हातभार लावून. नर्मदा पायी परिक्रमा YouTube व्हिडिओ पाहून येणं आणि स्वतः सर करणं याच्यात नाही. सांभाळा मैया. दमा घ्या. कोणाचा गुडघा दुखतो. नदी गुडघा एवढं खोल पाण्यातून छोटासा नाला क्रॉस करायचा आहे. सगळे तयारी करतायत. कुणी सॉक्स घातलेले आहेत, सॉक्स काढून हातात घेतायत. नर्मदे हार. एकदम ट्रान्सपरंट पाणी ओढ्यातलं. पूर्ण नर्मदा तटातल्या ओढ्यांचं असं ट्रान्सपरंट पाणी तुम्ही तडातलं पाहून घ्या. नैरमध्ये हैर एक चढ आलेला आहे. बऱ्यापैकी मोठा आहे. सकाळपासून एक
10 किलोमीटर अंतर चालून झालेलं आहे. अजून पाहिजे तसं आराम घ्यावा लागणार आहे थोडा पुढच्या 1-2 किलोमीटर नंतर. नर्मदे हर. खांडबारा गाव लागले. खांडबारा गावातून आपण आता पुढच्या मार्गाला जातोय. नर्मदे हर. नर्मदे हर. सिमेंटचे चूल बनवून ठेवलेले आहेत. महानर्मदा सेवा आश्रम कुटी खुंटामोडी. कुंडल ते खुंटामोडी आश्रम 2.5 किलोमीटर आश्रम दुरी. आता आपण 2.5 किलोमीटर नंतर आश्रमाला पोहोचणार आहोत. इथं एक अशी दुकान आहे, किराणा दुकान. परिक्रमावासी आसामकडे प्रस्थान करताना सकाळपासून आपण 13-13.5 किलोमीटर चालून आलो आहोत आणि आश्रमात विश्राम केल्यानंतर परत 13-13.5 किलोमीटर चालत जावं लागणार आहे आपल्याला. नर्मदे हर. पुढे चालून आल्यानंतर आपल्याला कुंडलगाव लागले. कुंडलगावाचं ही शाळा आहे. अशा प्रकारे शाळाही लागलेली. आज रविवार सुट्टी आहे. कुंडलगावापासून आम्ही पुढे आश्रमाकडे, खुंटामोडी आश्रमाकडे, महानर्मदा आश्रमकडे प्रस्थान करत आहोत. नर्मदे हर. चढ पाहिला की थोडं धीर सुटल्यावानी होतो प्रत्येकाला. कारण चढ उतरल्याला म्हणजे चढायला तर काही नाही, चढल्यानंतर उतरायला पाय दुखतात. चढ उतरण्यासाठी सध्या आमचे पाय जे 2 दिवसापासून दुखत आहेत ते फक्त जो खापरमाळचा डोंगर उतरलो होतो त्या खापरमाळच्या डोंगरामुळे प्रत्येकाचे पाय हे सुजलेलेच आहेत, दुखायला आहेत. खापरमाळचा डोंगर खूप मोठा होता. खूप त्याला प्रत्येकाला त्रास झाला, चढायला त्रास झाला, पण तो तेवढ्या पुरता होता. पण उतरण्याचा त्रास अजूनही 2 दिवस झाले तरी आम्हाला जो त्रास आहे तो कंटिन्यू होतोय. उतरण्याचा खूप त्रास होतोय. प्रत्येकाचे पाय हे भारून गेलेत, पूर्ण सुजलेत, नसा शिरा टाईट झाल्या सगळ्या. परत चढ उतार हे कंटिन्युअसली येतच राहत आहेत. अजून 2 ते 3 दिवस शूलपाणीचं जंगल आहे गोरा कॉलनीपर्यंत. गोरा कॉलनी नंतर प्लेन मार्ग येणार आहे. तोपर्यंत आपल्याला कंटिन्यू आहे तसे रस्ते सर करून पुढे जावं लागणार आहे. नर्मदे हर. आजचा पण काल जे छान छान व्ह्यूज होते तसे व्ह्यूज नाही येत वाटतं आता पुढे. मागील 3 दिवस एकदम छान व्ह्यूज होते.
आता सध्या असे ओसाळ डोंगर लागले आहेत. नर्मदे हर. अशा प्रकारे आपला आश्रम आलेला दिसतंय. थोडं आनंद वाटतोय. एक आज 17 किलोमीटरचा टप्पा गाठून इथं अन्नक्षेत्र आश्रमापर्यंत पोहोचलेलो आहे. अन्नक्षेत्र आहे. पण परिक्रमावासी पुढे जातात, माहित नाही काय झालं. नर्मदे हर. रस्ता पुढून आहे. आश्रम तेच आहे, रस्ता पुढून आहे. सद्गुरु जोग महाराज प्रेरित मेकलसूत फाउंडेशन संचालित जय सियाराम मानवदा आश्रम नक्षत्र बाबा महाराज मेकलसूत आश्रम वाले, त्यांचा हे आश्रम आहे. दुपारची भोजन प्रसादी चाललेली आहे. इकडे परिक्रमावासी इथं आहे. तर इथं सेवा करायचा मला तर आज मौका भेटला भाडायला. बरं वाटलं. आज महाराज सांगतायत की आज आम्हाला सेवेसाठी थांबा, बघू आज काय होतं ते. नर्मदे हर. आज आम्हाला या खुंटामोडीच्या आश्रमात आज सेवेचा मौका भेटणार आहे. आज रात्री आम्ही तर सेवेसाठी सगळी लोक थांबणार आहोत. नर्मदे हर. जेवण झाल्यानंतर नर्मदे हर. परिक्रमावासी मस्त आंब्याच्या झाडाखाली आराम करतायत. नर्मदे हर. करतोय ट्राय. आणि चिखले बाबा आणि आम्ही जातोय आता आंघोळीला हापशावर. थोडासा फ्रेश पण वाटेल आणि हे पण होईल. नर्मदे हर. आहे हँडपंप इकडं, मस्त शेतीचं वातावरण. इकडं दाळायचं काम निवांत. आता मस्त 2 आंघोळी. आज आता आमच्या सगळ्या मैया इथं गुलाबजामुन प्रसादी बनवतायत आजच्या सेवेचा. आज आम्हाला सेवा करण्याचं मोठं योगदान भेटलंय, म्हणून आज आम्ही सगळे थांबलोय. इकडे गौरीताई गंगावणे, इकडे आपल्या शिल्पाताई, या मावशी, काकू सगळे आता निवांत गुलाबजामुन बनवून आराम करण्याच्या मार्गावर. सायंकाळी भाकरी आणि पिठलं, झुणका भाकर असं बिया ते मस्त छान. तर आज भाकरी बनवायचं चाललंय. मैया लोक 2 मैया भाकरी थापतायत, 2 मैया भाकरी शेकतायत. आजचं नियोजन महिला मंडळांकडनं आहे. काय नियोजन आहे आज? पिठलं भाकर आणि गुलाबजाम असं आजचं नियोजन. इकडे काही महाराज लोक आहेत, इथेही काही आहेत. आश्रमात भक्तगण येत आहेत.
काम करतायत. इकडे संजय बाबा आहेत ते मिरची कापतायत. दुसरे आपले दाजी आहेत ते पण मिरचीचे देठ काढून देत आहेत. तिकडे निवृत्ती बाबा आहेत ते कोथिंबीर नेसून देत आहेत. चिखले बाबा त्याचं परीक्षण करतायत आणि आहेत पाटील बाबाजी हे पण व्हिडिओ काढतात. आणि सगळ्यांनी आज एवढं छान योगदान दिलं की अगदी महाराजांनी कुठल्याही प्रकारचे काम ठेवलेलं नाही. प्रत्येक सेवा जे काय वाटेल वाढण्याचं काम असेल, ताट धुण्याचं काम असेल, सगळ्यांनी सेवा केलेली आहे. आणि आमच्या ज्या मैया ज्या आहेत त्या सगळ्या गेलेल्या आहेत आता भाकरी करण्यासाठी. सर मी तुम्हाला दाखवते. नर्मदे हर. नाही, तुम्ही दिलेली सेवा ही प्रत्येक परिक्रमावासीसाठी खूप मदतगार ठरेल आणि मैया तुम्हालाही त्याचा मोबदला देत राहील. गुरुजी काय बनवताय तुम्ही? जरा आम्हाला सांगा, इथं व्हिडिओ मध्ये काय बनवताय तुम्ही? आता मसाले भात बनवणार. मसाले भात. पिठलं थोडी सुकी भाजी बनवणार. अच्छा, थोडी सुकी भाजी, तोंडाला चटणी म्हणून. मिरच्यांचं काय बनवणार? ठेचा. अच्छा, अशा प्रकारे आज तुम्ही मिरच्या निसा. बरोबर, असं प्रत्येक जण आपल्या आपल्या परीने काही ना काही छोटी ना छोटी, मोठी ना मोठी मदत करत आहे. नर्मदे हर. या आपल्या गौरीताई गंगावणी आपल्याला आज स्पेशली त्यांच्या हाताचा ठेचा खायला भेटणार आहे सगळ्यांसाठी. आपले हे महाराज आहेत. महाराज कुठले हो? जळगाव. जय खानदेश, जय शेंदुर्री. लाईट गेली पण आमच्या नाशिकचे बाबा आणि गौरीताई यांचे प्रयत्न ठेचा बनवण्यासाठी जोरदार. तिकडनं निवृत्ती बाबा लाईट दाखवतायत. तेवढंच टाका. बाबा आता पांगून ठेवा, पांगून ठेवा. एकदम गाळ. 2 महिन्यांची शिफ्ट चेंज झाली पण या 3 महिन्यांची काही शिफ्ट चेंज झाली नाही. यांना रिलीव्हरच आले नाही अजून. इकडचे 3 महिन्यांची रिलीव्हर आले म्हणून ते गेले. हे कंटिन्यू करताय भाकरी करणे. बघा, मैयाने शक्ती दिली म्हणून करतायत. अशा पद्धतीने चाललंय. नर्मदे हर. गुलाबजामुन अजून रात्री गुलाबजामुनचं कंटिन्यू बनवणं चालूच आहे. उद्यासाठी जे येतात त्या परिक्रमावासियांसाठी. नर्मदे हर. इकडे महाराजजी पिठलं बनवायची तयारी करत आहेत. हे आपले टेंब्याचे दादा आहेत. नर्मदे हर दादा. हे आपले शिरपूर टेंब्याचे अर्थ टेंब दादा आहेत. ते आज आपल्याला भेटलेलं आहे. भारी वाटलं गावाकडचे भेटले म्हणून मुलगीच्या जंगलात. इकडं महाराजांचं. नर्मदे दादा दरवर्षीला येतात का इथं सेवा द्यायला? दरवर्षी आपल्या दादा सेवेसाठी येतात दरवर्षी.
मध्ये हार वाढायची तयारी झाली आहे. राम सीताराम सीताराम. श्याम राधे श्याम राम राधे श्याम राधे श्याम राधे श्याम.